हा, सुलभा मॅडम विचारा. हो सर, मला हा. विचारायचंय, सिंह लग्नाला सप्तमातील अंशात्मक चंद्रगुरु युती संततीस कशी असते? म्हणजे सिंह लग्नाला सप्तमातली. ओके. चंद्रगुरु अंशात्मक. ओके, आता आता इथे किती फॅक्टर्स इन्व्हॉल्व तुम्ही केलेत बघा. हा, आता तुम्ही सिंह लग्न विचारात घेताय, बरोबर? आणि त्याला गुरु आणि चंद्राची ना, गुरु आणि चंद्र, गुरु आणि चंद्र, गुरु आणि चंद्राची युती. येस, म्हणजे पंचमेश अष्टमेश गुरु होतो, पण तो लग्नाचा इष्ट आहे आणि चंद्र व्ययेश आहे, बरोबर? अशी युती. दोन नैसर्गिक सौम्य ग्रह आहेत, त्यात ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र सुद्धा आहेत, बरोबर? ओके. आता आधी लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह ह्या अँगलने विचारात तुम्ही घेता. जनरली पंचमेश आणि व्ययेशाची युती जनरली चांगली नसते, जनरली. ओके. पण सिंह लग्न कुठे एक्सेप्शन क्रिएट होतं, कारण चंद्र हा फक्त 12व्या स्थानाचा मालक आहे, बरोबर? आणि 12वं स्थान हे परावलंबी स्थान आहे, हे तुम्ही शिकलात, बरोबर? 12व्या स्थानाचा मालक हा परावलंबी असतो, त्यामुळे तो साहचर्यामध्ये फळतो. हे आपण लघु पाराशरीचे नियम शिकलो त्यावेळेला फळलो. मग आता हा 12व्या स्थानाचा मालक म्हणून चंद्र अनिष्ट करेल का? तर या कुंडलीत फारसा नाही करणार, कारण तो पंचमेश आणि कोणेश गुरु सोबत आहे, त्यात तो मित्र तर आहेच. ओके. त्यामुळे नुसतं भावेश या नात्याने विचारात घेता, गुरुचंद्र भावेश या नात्याने, नुसतं भावेश या नात्याने या ग्रहांचा रोल विचारात घेतला तर गुरु चंद्र युती भावेश म्हणून त्रासदायक देणार नाही, भावेश म्हणून नाही देणार त्रास. ओके. पण त्यांना चांगली फळं जर द्यायची असतील, पंचमेश या नात्याने स्पेसिफिकली तुमचा प्रश्न आहे, तर त्यांना चांगली फळं जर द्यायची असतील, ओके, तर या युतीला कुठल्या अँगलने विचारात घेताय तुम्ही? तर संततीच्या अँगलने विचारात घेताय तुम्ही, बरोबर? युतीला बळ पाहिजे, संततीच्या दृष्टीने बळ पाहिजे, बरोबर? तुम्ही विचार करा, ते बळ देणार कोण? तर प्राधान्याने रास देणारे. ग्रहांना बळ देणारा प्रधान घटक हा रास असतो, हे लक्षात घ्या. षडबलांपैकी राशीचं बल हे फार महत्वाचं बळ आहे, बरोबर? तर संतती योगाच्या दृष्टीने विचारात घेता, एक तर संतती कारक गुरु आहे, त्यात तो पंचमेश आहे, बरोबर? त्यात प्रपंचाचा कारक, सृजनाचा कारक आपण शिकलो क्लासमध्ये, चंद्र आहे, बरोबर ना? तोही गुरुच्या युतीत आहे. आणि अशी युती कुंभ राशीत आहे. कुंभ रास प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने पोषक नाहीये, बरोबर? त्यात मारक स्थान तर आहेच, ते सप्तम स्थान, ती गोष्ट निराळी. पण मेन म्हणजे पंचमेश व्ययेश युती भावेश म्हणून वाईट नाहीये, पण जर पंचम स्थानासंबंधी काही चांगली फळं द्यायची असतील, संतती योग किंवा संतती सुख, ह्या बायफर्गेट आता आपण करू नकोया, तर कुंभ रास मात्र वंध्या राशींमध्ये मोडते, त्यात ती शनीची रास आहे. मग शनीची आता डिस्पोजिटरचं पण प्रिन्सिपल इकडे लावायलाच लागतं तुम्हाला. ते तूर्त बाजूला जरी ठेवलं तरी नुसतं संतती योगाच्या दृष्टीने कुंभेतल्या चंद्र आणि गुरुला बळ नाही, हे लक्षात घ्या. चंद्रगुरुला बळ नाही. आता नुसत्या कुंभेत आहेत म्हणून ते त्रास देतील का? तर असं पण नाही, कारण ते वर्षभर गुरु असणारच आहे. त्या वर्षभरामध्ये दर महिन्याला चंद्र तिकडे 2-2 दिवस तिकडे येणारच आहे सिंह लग्नावर. ओके. अशा वेळेला इथे तुम्हाला डिस्पोजिटर्सचं प्रिन्सिपल कामी येतं. इथे जर शनी अशा वेळेला वक्री आहे, शनी अशा वेळेला बिघडलेला आहे, शनी अरिष्ट स्थानी आहे, तर मात्र ही चंद्रगुरु युती संतती योगाच्या दृष्टीने ढेपाळते. पण ह्या गुरुचंद्राला बळ मिळते, मग नक्षत्रातनं बळ मिळते म्हणा, नवमोषातनं बळ मिळते म्हणा, शनी बलवान असल्यामुळे बळ मिळते म्हणा, डिस्पोजिटर, तर ह्यांना संतती योगात तेवढे अडचण येणार नाही जे अदरवाईज आले असते. इथे आपण ते इतर ग्रह, इतर फॅक्टर्स कामी आणतो. पण बाय डिफॉल्ट तुम्ही फक्त एवढाच फॅक्टर विचारात घेतलात की कुंभेतली सिंह लग्नाची चंद्रगुरु युती, तर ती कमकुवत असते निश्चितपणे. ह्याच गुरुला आपण निर्बली गुरु म्हणतो. ओके. येस, हा गुरु बौद्धिक दृष्ट्या मी नंबर 1 माने ना, अफलातून मानेन मी बौद्धिक दृष्ट्या. ओके. इव्हन फॉर दॅट मॅटर ही चंद्रगुरु युती वैवाहिक जीवनावर पण फार त्रासदायक परिणाम नाही करणार. पण येस, संततीच्या दृष्टीने ती निर्बली आहे निश्चित. आता बलवान पासून निर्बली आणि पासून बिघडलेला यातल्या मधल्या खांबावरती येऊन थांबलेली आहे ती निर्बली. आता जर या निर्बली युतीला ग्रहयोगांमुळे काही बळ मिळतंय, शनीच्या बलवत्तेमुळे बळ मिळतंय, तर ती तरेल. ती आणखीन ग्रहयोगांमुळे ढेपाळते, शनीच्या निर्बलतेमुळे बिघडलेपणामुळे आणखीन ढेपाळते, ती बिघडलेपणाकडे जाईल. आणि मग निश्चितपणे मग काय आढळणार तुम्हाला त्रास? तर सप्तम स्थान गर्भाशयाचं स्थान आहे, त्यात वायू तत्वाची रास आहे. गर्भ वायू तत्वाकडे येतो ना, गर्भ वायू तत्वाकडे येतो की नाही?
मग वायू तत्वाच्या राशीमध्ये गुरु हा निश्चितपणे मग गर्भाशयात काही प्रॉब्लेम्स असतील, मे बी कोणाला पीसीओडी पीसीओएस सारखे गर्भाशयाशी संबंधित काही त्रास असतील. आता वायू तत्व अगेन शनीच आहे, आकुंचन, कुंभेचं फळ आकुंचन आहे, त्यामुळे कदाचित फेलोपियन ट्यूब चोकअप असणं. ओके, स्पर्म धारण न करता येणं, जर स्त्रीची पत्रिका असेल तर, पुरुषाची पत्रिका असेल तर स्पर्म्स मध्ये ताकदच नसणं, पोटेन्सी कमी असणं, ह्यासारखी फळं तुम्हाला डिपेंडिंग ऑन मग शुक्र कसा आहे, अमुक तमुक वगैरे, सप्तमेश कसा आहे, अष्टमस्थान कसं आहे, याचा विचार करून तुम्हाला पाहावं लागतं. कदाचित संतती योगामध्ये प्रॉब्लेम नाही आले, समजा इतर बलवत्तेमुळे गुरुचंद्राला काहीतरी बळ मिळते, संतती योगामध्ये प्रॉब्लेम नाही आले, तरी एक गोष्ट मात्र तुम्हाला इथे लक्षात घ्यावी लागेल की पंचमेश शनीच्या राशीत आहे. अगेन फंडामेंटल्स, ही संतती सुखात उणीव निर्माण करणारच ना. कदाचित संतती खूप बुद्धिमान असेल कुंभेमुळे, पण ह्याच्याशी संततीचा पटेलच याची खात्री नाही. येते लक्षात? किमान वैचारिक मतभेद असू शकतात. ह्या सटलिटीज आहेत. आलं लक्षात? आय होप तुम्हाला मी क्लिअर केलंय. शिरीष सर विचारा. सर, आपण जेव्हा इष्ट अनिष्ट ग्रह ज्या वेळेला बघतो त्यावेळेला, स्पेशली जेव्हा नवपंचम योग होतो त्यावेळेला मग आपण जर कॅटेगरायझेशन जर केलं तर फक्त इष्ट ग्रहांचा नवपंचम योग होणे, किंवा अनिष्ट आणि इष्ट किंवा अनिष्टांचाच नवपंचम होणे, तर ते मग ते फळण्याच्या दृष्टीने कसं, म्हणजे ते फरक पडतो त्याच्यात? हे बघा, ग्रहांचं इष्ट अनिष्टत्व लग्नाच्या नुसार हे त्या ग्रहाचा कुंडलीमध्ये तो काम कसा करेल किंवा तो काय भूमिका घेऊन कुंडलीमध्ये अवतरेल हे दाखवतो. हे लक्षात घ्या. ओके, तो वाईटच करेल असं नाहीये, अनिष्ट ग्रह वाईटच करतो असं नाहीये. अनिष्ट ग्रहाकडे ती नैसर्गिक भूमिका असते, त्याला म्हणून तर त्याला फंक्शनल मॅलेफिक म्हणतात. फंक्शनल की तो अदरवाईज खूप चांगला असेल, गुरु अदरवाईज खूप चांगला आहे, पण वृषभ लग्नाला नाही ना, मकर लग्नाला नाही, कुंभ लग्नाला नाही. येते लक्षात? तर त्यामुळे कसं आहे की ते फंक्शनल याचा अर्थ त्या कुंडलीच्या स्पेसिफिक नुसार. आपलं खूप डीप मध्ये आलंय, त्यामुळे हा अर्थातच तुम्हाला माहिती, त्याशिवाय तुम्ही हा प्रश्न विचारलेला नाही म्हणून मी त्यात खोलात जात नाहीये. पण ज्यावेळेला तुम्ही ग्रह योग बघता त्यावेळेला ते ग्रह इष्ट ग्रह आहेत का अनिष्ट ग्रह आहेत त्याच्यावर ग्रह, पाश्चात्य ग्रह योग, आता तुम्ही नवपंचम म्हटलं की तो पाश्चात्य ग्रह योग झाला अंशात्मक. ते कशावर ठरतं? ग्रहांचं आकाशातलं जॉमेट्रिकल डिस्टन्स, बरोबर, की एकमेकांपासून 120 अंशांमध्ये ग्रह दोन असतील, बरोबर, तर ते म्हणजे एक ग्रह दुसऱ्यापासून 120 अंशात, दुसरा 240 अंशात, तर त्याला आपण म्हणतो नवपंचम योग. ओके, हे ग्रहांमधल्या अंतरावरनं ठरतं. आणि तुम्हालाही मी शिकवलंय की नवपंचम योगाची बाय डिफॉल्ट काय फळ आहे, तर ते दोन ग्रह एकमेकांशी सुसंगतता धारण करतात, म्हणजे हातात हात घालून मदत करणं एकमेकांना, बरोबर, एका तत्वात येतात म्हणून. एका तत्वात येतात ना. 99% केसमध्ये नवपंचम योगातले ग्रह हे समान तत्वाच्या राशीमध्ये येतात. अगदीच अंशात्मक असतील तर ते नवमांशात सुद्धा सेम याच्यात येणार, समान नवमांशात येणार ना, अगदीच अंशात्मक असतील तर. पण अदरवाईज समान तत्वाच्या राशीत येतात, बरोबर. मग अशा वेळेला ते दोन ग्रह सुसंगत धोरण त्या तत्वानुसार धारण करतात. मग तिथे ते एकमेकांच्या आड येत नाही, ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. की उदाहरणार्थ शनी आणि मंगळ, कुठलंही लग्न घ्या, दोघेही इष्ट आहेत किंवा दोघेही अनिष्ट आहेत, कधी होऊ शकत नाही. एक कोणतरी इष्ट असेल, एक कोणतरी अनिष्ट असेल, पण दोघांमधला नवपंचम योग हा निश्चितपणे शनी आणि मंगळ एकमेकांच्या ते आड नाही येणार, एकमेकांच्या ते आड येणार नाही. ते एकमेकांना प्रोत्साहन द्यायचाच प्रयत्न करतील. आणि प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतील म्हणजे काय, तेही तुम्ही शिकलात की शनीला मंगळाची मदत होईल, मंगळाला शनीची मदत होईल. ग्रहयोगांमध्ये खूप डीपली शिकलोय आपण, बरोबर. त्यामुळे दोन इष्टग्रह नवपंचम योगात आले तर ते सोने पे सुहाग आहे, त्यात वादच नाहीये. मेष लग्नाला रवी गुरु नवपंचम योग हा सोने पे सुहाग आहे. तो कितीही राशीगत निर्बली असू दे, तो काही ना काही चांगली फळं ही देतोच. आणि आपल्याला ती ओळखताही येऊ शकतात की डिपेंडिंग ऑन कुठल्या स्थानात आहेत, कुठल्या राशीत आहेत, वगैरे वगैरे. अगदी मेष लग्नाला उदाहरण चालू, दशमामध्ये रवी आहे, दशमामध्ये गुरु आहे मकरेचा, ओके, आणि वृषभेचा रवी आहे धनस्थानात, दोघेही शत्रू राशीत, गुरु तर नीच राशीत आहे, बरोबर. तरी हा योग कुठल्याही ज्योतिषी, निष्णात ज्योतिषी हा योगाला वाईट, नवपंचम योगाला वाईट मानणार नाही. येस, मग तो पृथ्वी तत्वाच्या स्थानातनं 2-10 स्थानांमधनं ऑपरेट होईल आणि तो चांगलीच फळं देईल पृथ्वी तत्वाच्या अनुषंगाने, वाईट फळं देणार नाही. सेम वे दोन अनिष्ट ग्रहांमधले जरी नवपंचम योग झाले तरी ते एकमेकांच्या आड येणार नाही. उलट अशा वेळेला अनिष्ट ग्रहाचं अनिष्ट म्हणजे तो मदत करतो इष्ट ग्रहाला. मेष लग्नाला शनी मंगळ नवपंचम योगामध्ये मंगळाची जी काही धडाडी असेल, जी काही कार्यशक्ती असेल,
त्याला शनीच्या चिकाटीची मदत होईल. बिंडोक धडाडी नसेल ती. येते लक्षात तुमच्या? असा विचार तुम्ही करू शकता. ग्रहयोगांवर आपण एक वेगळी क्वेश्चन आन्सर्स घेऊ, कारण तो खूप वेगळा विषय आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे म्हणजे मला असं ऑब्झर्व आहे, म्हणजे मी चुकीचा पण असेल कदाचित, पण ग्रहयोग नीट वापरायचे कसे हे तंत्र बऱ्याच जणांना तितकंसं अवगत नाही असं मला आढळलंय. मी कोणाला नावं नाही ठेवत आहे, पण त्यामुळे ग्रहयोगांवर आपण एक डिटेल्ड मध्ये एक क्वेश्चन अँड आन्सर्स घेऊया. स्मिता मॅडम. ते अवघड आहे खरं, म्हणजे इट इज डिफिकल्ट टू, म्हणजे रिअली नाही डिफिकल्ट नाही, अनुभवानेच येणं, म्हणजे चुकून अनुभवाने चुकून मग ते नाही चुकून नाही, त्याच्या मागे विशेष सूत्र आहे. ती सूत्र एकदा कळली ना की तुम्हाला ते ओळखणं खूप सोपं पडतं. ग्रहयोग हे खूप वेगळं तंत्र आहे. म्हणजे काही पाश्चात्य ज्योतिषी तर मी असे ओळखतो, काही त्यातले नावाजलेले सुद्धा आहेत की जे फक्त ग्रहयोगाने कुंडली सॉल्व्ह करतात. बाकी काही एक तर पाश्चात्यांमध्ये आपल्याला पराशरीचे नियम हा प्रकार नाहीये, बरोबर. चांगली वाईट स्थानं अमुक तमुक वगैरे हा प्रकार नाहीये. त्यामुळे आधी ते ढेपाळत असतात त्या बॅकग्राऊंडवर. ओके, फक्त ते फोकस ग्रहयोगाने करतात, त्यामुळे तरी सुद्धा ते 40 ते 45% अॅक्युरेट येतं. हे ते एक वेगळं तंत्रच आहे ग्रहयोगांचं. ते विकसित व्हायला तुम्ही म्हणता ते ऑफकोर्स ते ग्रहयोगांना नाही, सगळ्यालाच लागू पडतं की अनुभव महत्वाचा आहे आफ्टर ऑल. पण ग्रहयोग हे वेगळ्या एकदा तुम्हाला ते नॅक कळली ना त्याची, की आता नवपंचम योग शुभ शुभ, की तुम्ही फेसबुकवर एक काम करा, फेसबुकवर एक क्वेश्चन टाका वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, हा सगळ्यात शुभ योग कुठला. सगळे जण तुम्हाला कमेंट्स मध्ये उत्तर देतील नवपंचम योग शुभ, नवपंचम योग शुभ, नवपंचम योग शुभ. ओके, तुम्हाला मजा आहे म्हणून सांगतो तुम्हाला, हे खूप सटलिटीज आहेत या नवपंचम योगाला सुद्धा. एक आपण त्याला अगदी अशुभ म्हणता येणार नाही, पण त्याला पण म्हणतो कमकुवतपणाची एक किनार आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. तुम्हाला बहुतेक मी शिकवलंय, येस शिकवलंय तुमच्यापैकी ज्यांच्या लक्षात असेल त्यांना, की कुंडलीमध्ये केंद्र प्रतियोग अजिबात नाहीत आणि फक्त नवपंचम योग जास्ती आहेत, लाभयोग जास्ती आहेत. ओके, तर काय होतंय मी तुम्हाला शिकवलंय, आठवा जरा किंवा नोट्स उघडून वाचा एकदा परत. ओके, तर त्यामुळे कसं आहे ना की ग्रहयोग हे वेगळं तंत्र आहे आणि ते थोड्या वेगळ्या थोडं डीपली गेल्यावर तुम्हाला ते जास्ती चांगल्या प्रकारे उकलेल आणि मग मजा येईल एकदम. कुंडली बघायच्या अशा ग्रहयोगांशिवाय कुंडली सुटणं अवघड आहे. ग्रहयोग ओळखता नाही आले तर अवघड आहे. म्हणजे प्रिसिजन ग्रहयोगाने येतं प्रेडिक्शन मध्ये, हे लक्षात घ्या बऱ्याच वेळेला. सुधीर सर विचारा, मग स्मिता मॅडम विचारा. हा, मला एकच विचारायचं आहे की आपण आतापर्यंत शिकलो की पंचमेश आणि नवमेश हे कुठच्याही पत्रिकेला शुभच असतात, म्हणजे इष्टग्रह आहेत. समजा पंचमेशाबरोबर किंवा नवमेशाबरोबर कुठचाही क्रूर किंवा सौम्य ग्रह एखाद्या त्रिक स्थानावर असेल. आता आपण बघितलं की दशम केंद्रस्थानामध्ये किंवा त्रिकोण स्थान चांगलीच फळं देईल. पण समजा एखादा ग्रह किंवा एखादे बरेचसे ग्रह जर का पंचमेश किंवा नवमेशाच्या युतीमध्ये त्रिक स्थानामध्ये असतील तर त्याचं आपण काय फळ बघायचं? नाही, एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ह्यात एक मिस केलं की पंचमेश आणि नवमेश प्रत्येक लग्नालाच इष्ट असतात असं नाहीये. उदाहरणार्थ कन्या लग्नाला शनी पूर्ण इष्ट नाही होत. ओके, षष्ठेश पण आहे ना तो. हो बरोबर, दोष जात नाही त्याचा. ओके. हा, किंवा कर्क लग्नाला आता आपल्याकडे काही नियम सांगतात, अर्धा शुभ अर्धा अशुभ वगैरे वगैरे. ओके, तसलं काही शास्त्रांनी सांगितलेलं नाहीये. ओके, कर्क लग्नाला षष्ठेश म्हणून गुरुचं अनिष्टत्व जात नाही, हे आपण शिकलोय. ओके, तर त्यामुळे तो नवमेश असला तरी सुद्धा. ओके, तर त्यामुळे कसं आहे की कोणेश प्रत्येक वेळेला इष्टच असेल अशातला भाग नाही. येस, कोणेश म्हणून तो शुभ असतो. ओके, पंचमे मी नीट ऐका माझं वाक्य. पंचमेश या नात्याने तो शुभ आहे. फॉर एक्झाम्पल कन्या लग्नाचं उदाहरण घ्या. पंचमेश या नात्याने तो इष्ट आहे. ओके, पण षष्ठेश या नात्याने तो अनिष्ट सुद्धा आहे. मग आपण जर का मेष लग्नाचं उदाहरण घेतलं तर गुरु इष्ट होतो आणि अनिष्ट पण होतो ना? नाही ना, वेश म्हणून परावलंबी आहे ना गुरु. ओके, वेश म्हणून परावलंबी आहे. मग वेश असताना त्याची मूल त्रिकोण रास नवमात येते. ओके, आणि परावलंबी असतो तो, आणि त्यात सौम्य ग्रह आहे. मग अशा वेळेला मेष लग्नाला गुरु इष्टच आहे. त्या अशा परिस्थितीमध्ये जरी पण म्हणून पाराशरीमध्ये नियम दिलाय ना, लघु पाराशरी उडुदय प्रदीप मध्ये जातक चंद्रिकात नियम काय दिले आहे की मेष लग्नाला गुरु वेश म्हणून त्याचा दोष जात नाही. गुरु शनी युती ही आता आपल्याकडे सांगतात की नाही, किती आता तुम्ही मकर राशीत युती झाली, बरोबर. मागच्या वेळी ज्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिले असतील त्याचे जरा रिव्हिजिट करा. सगळ्या लिहिले बघा, मेष लग्नाला राजयोगी होईल. मेष कोणी सांगितलं गुरु शनी युती राजयोगी होते? नवमेश दशमेश म्हणून युती राजयोग, डायरेक्ट नवमेश दशमेश झाले की राजयोग नाही होत.
ती येस नवमेश दशमेश म्हणून ती काही चांगले फळ देईल, पण ऍट द सेम टाइम त्रिषडाधिपती म्हणजे लाभेश शनी आणि वेश गुरु म्हणून ती अनिष्ट सुद्धा होते, कारण वेश परावलंबी आहे, तो ओके. साहचर्याने फळतो. तो शनी सारख्या अनिष्ट ग्रहाच्या योगात गेल्यावर तो वेश म्हणून त्रास देईल, पण नवमेश फळ देईल. ओके. वेश म्हणून, आणि हे कशी ओळखायची आपण शिकलोय, त्यामुळे त्यात आणखी खोलाच येत नाही की वेश म्हणून तो त्रासदायक फळ देईल, मग तो खर्च वाढवेल, कदाचित वेशाची जी काही वाईट फळं असतील ती त्रास अनुभवायला येऊ शकतात, बिघडला असेल तर. पण तुमचा सांगायचा मुद्दा आहे की ग्रहांचे रोल सुटत नाहीत, भावेशामुळे आलेले, नैसर्गिक सौम्यत्वामुळे, नैसर्गिक क्रूरत्वामुळे आलेले ते रोल सुटत नाहीत. मग अशा वेळेला ते ग्रह 6-8-12 मध्ये गेले काय, किंवा कुठे, आता फॉर एक्झाम्पल धरून सांगा, कन्या लग्नाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे कन्या लग्नाला षष्ठात शनी आहे, हो. तो षष्ठेश षष्ठात म्हणून चांगलाच आहे, ओके. आणि पंचमेश षष्ठात म्हणून सुद्धा चांगला आहे. ओके. पंचमेश षष्ठात. कारण पंचमेश म्हणून तो इष्ट आहे, आणि षष्ठेश म्हणून तो अनिष्ट आहे. कुणाच्या दृष्टीने? इतर अख्ख्या कुंडलीच्या दृष्टीने, पण षष्ठस्थानाच्या दृष्टीने नव्हे, कारण ते त्याचं स्वस्थान आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये काय की मंगळाच्या ज्या राशी आहेत, मंगळ म्हणजे मेष लग्न म्हणा किंवा वृश्चिक लग्न म्हणा, त्याच्यामध्ये रवी आणि चंद्र हे अनुषंगाने उत्तमच ठरतात असं धरून चालतो. अमावास्या योग मेष आणि वृश्चिक लग्नाला उत्तम ठरतो. आणि अमावास्या लग्न म्हणत नाही मी, की नंतर वृश्चिक लग्नाला चंद्र हा संपूर्ण अर्थनिष्ठ ग्रह ठरतो, कारण त्याला एकाच त्याचा मालक आहे तो. तशा ज्याप्रमाणे मेष लग्नाला रवी हा फक्त एकाच स्थानाचा मालक ठरतो. म्हणून तर त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं ना की मेष आणि वृश्चिक लग्नाला रविचंद्र युती, म्हणजे अमावास्या म्हणजे काय, रविचंद्र युती ना. ओके. हा बरोबर. ती उत्तम ठरते कित्येक बाबतींमध्ये ती उत्तम ठरते, किंबहुना ती राजयोगी युती आहे, स्पष्ट सांगायचं झालं तर. म्हणजे अशा वेळेस जरी बाकीचे क्रूर ग्रह जरी यांच्या पंचमेश किंवा नवमेशाच्या युतीमध्ये कुठल्याही स्थानामध्ये असले तरी ते शुभ ग्रह देतात नाही, ते सुधारतात, ते सुधारतात, हे बिघडतात. ओके. थँक्यू. मिळालं उत्तर मिळालं. वेलकम. हा लोकरे मॅडम विचारा. हा सर, मगाच्या रिलेटेडच तुमचं म्हणजे थोडंसं उत्तर मला मिळालंय. पण जेव्हा शुक्र केतू युती आपण म्हणतो वैवाहिक दृष्टीने चांगली फळतच नाही, म्हणजे लग्न कुंडलीमध्ये, तर ती जर युती नाहीये लग्न कुंडलीमध्ये आणि नवमांशामध्ये जर ते एकत्र असतील तर तसाच रिझल्ट देतील का ते? नाही, एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुक्र केतू युती वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने चांगली फळत नाही असं अजिबात नाही, ती रिलेशनशिपच्या दृष्टीने चांगली फळत नाही. ओके. हा, ही पहिली तुम्हाला क्लिअर डिस्टिंक्शन माहिती, वैवाहिक जीवन आणि रिलेशनशिप्स. ओके. लग्न कुंडलीतली युती आणि नवमांश कुंडलीतली काही जण म्हणतात युती, हे फार वेगळे प्रकार आहेत. नवमांशामध्ये ग्रहयोग विचारात घेऊ नयेत या मताचा मी आहे. मी त्याच्यावर कदाचित एक व्हिडिओही बनवणार आहे, कारण मुळात नवमांश आणि वर्ग ह्या कुंडल्याच नाहीयेत. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. ओके, तुम्ही साधा विचार करा, साधा सिंपल तुम्ही विचार करा. ओके, मेष राशीमध्ये कर्क नवमांशात शुक्र आहे. ओके, आणि मेष राशीमध्ये कर्क नवमांशातच केतू आहे. ही लग्न राशीत असलेली युती नवमांशात सुद्धा येणार, कारण समान नवमांशामध्ये. पण मेष राशीमध्ये 11 अंशावरचा शुक्र म्हणजे कर्क नवमांशातला शुक्र, आणि कर्क राशीमध्ये 1 अंशावरचा केतू म्हणजे कर्क नवमांशातला केतू. वास्तविक एकमेकांच्या 1-4 राशींमध्ये, एक आहे मेष राशीत, दुसरं आहे कर्क राशीमध्ये, पण नवमांशात तुम्हाला ते कर्क नवमांशातच दिसतील. त्याला युती म्हणत नाहीत. साधा विचार करा. मेष राशीमध्ये 1 अंशावरचा रवी, मेष नवमांश बरोबर, आणि मेष राशीमध्ये 21 अंशावरचा बुध, मेष रास तुळ नवमांश. एकाच राशीत आहेत, सहाय्य योगामध्ये आहेत, पण नवमांशामध्ये ते प्रतियोगात जातील. आपण म्हणू का रवी बुध प्रतियोग होईल तिकडे कधीतरी. मग तेच की, म्हणजे ती कशी फळेल एक्झॅक्टली. तर युत्या, केंद्रयोग, प्रतियोग, इव्हन काही तर म्हणजे आता ठीक आहे, आता प्रत्येकाची मतं आहेत, पण नवमांशात लोक दृष्टी पण घेतात. नवमांश काय किंवा वर्ग कुंडल्यांमध्ये दृष्टी विचारात घेऊ नये, युत्या वगैरे विचारात घेऊ. येस, तुम्ही असं म्हणा की दोघेही जल नवमांशात आहेत असं म्हणा, येस, मग मी मान्य करेन. पण दोघांची कर्क नवमांशात युती आहे म्हणाल तर ते नाही, ते अवघड आहे, ते चुकीचं आहे. हा, आता नवमांशाचे ऍप्लिकेशन वेगवेगळे आहेत. हा, की मग आता
कुठेही असोत कुंडलीमध्ये शुक्र केतू, पण ते कर्क नवमांशात आहेत, मग कुंडलीत कर्क रास कुठे पडतीये येते, त्यांचा एक कॉमन इम्पॅक्ट होणार वगैरे वगैरे, हे वेगळे नियम आहेत. पण त्याला अगेन ते कधी वापरायचे ह्याचेही काटेकोर हे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होत नाही. नाहीतर मग काय होईल, मग तुम्हाला एकही कुंडली चांगली मिळणार नाही, कारण लग्न कुंडलीत काहीतरी चांगले असेल तेच स्थान नवमांशात बिघडलेलं असेल. बरोबर. तुम्हाला चांगल्या कुंडल्या शोधत फिरायला लागेल. आलं लक्षात? तसं होत नाही, हे लक्षात घ्या. नवमांशामध्ये मी या मताचा आहे, याच्यावर मी डिटेल कदाचित व्हिडिओ पण बनवणार आहे, पण नवमांश हा वर्ग हे कुंडल्या नाहीयेत आणि शास्त्राला ते अभिप्रेत पण नाहीये. त्यामुळे नवमांशात वगैरे युत्या पाहू नयेत. येस, काही अंशी तुम्ही असं म्हणा एका विशेष नवमांशामध्ये ते आहेत, मी मान्य करेन, की फॉर एक्झाम्पल धरून चाला. ओके, एखाद्या कुंडलीमध्ये लग्नेश सिंह नवमांशात आहे, कुठल्याही राशीत असतो तो आहे सिंह नवमांशात, षष्ठेश आहे सिंह नवमांशात, व्ययेश आहे सिंह नवमांशात आणि दशमेश आहे सिंह नवमांशात. ही कुंडली मी मेडिकलच्या दृष्टीने उत्तम समजेल. नॉट बिकॉज सिंह नवमांशात या 4 ग्रहांची युती आहे. मेडिकल एज्युकेशन किंवा करिअरच्या दृष्टीने ते भावेश महत्वाचे, ते सगळेच्या सगळे सिंह नवमांशात अग्नी नवमांशात, हा विचार मी तिथे करेन. युती म्हणून नाही करणार विचार. तुम्हाला ग्रहयोग हे वर्गात बघायचे नसतात. नाहीतर मग तुम्ही होरा कुंडलीत काय करणार, काही जण होरा कुंडलीमध्ये कर्क आणि सिंह समोरासमोर मांडतात. मग आपण असं म्हणणार की कर्केतले ग्रह सिंहच्या प्रतियोगात येतात. काही जण मागे पुढे मांडतात की कर्क होरा असेल तर धनस्थानामध्ये सिंह मांडतात, सिंह स्थानामध्ये कर्करास मांडतात. मग तिथे आपण असं म्हणतो का की हे ग्रह द्विरद्वादशक योगामध्ये जातो. काही वर्गांमध्ये राहू केतू हे एकाच वर्गात येतात, मग तिथे आपण राहू केतूची युती मानतो का? नाही ना. असं पण प्रश्न तुमचा अतिशय चांगला आहे. त्यामुळे योग ह्याच्यात वर्गांमध्ये योग बघायचे नाहीत. वर्ग हे पेनिट्रेटिंग आहेत, राशी नक्षत्र वर्ग, दॅट्स इट. ते त्याच सिक्वेन्स मध्ये बघितले तरच तुम्हाला हे कुंडल्या म्हणून तुम्ही वर्ग बघायला गेला तर तुम्ही फसलाच समजा. आणि म्हणून कन्व्हिन्सिंगली कुठलाही ज्योतिषी वर्ग का नाही सापडत तुम्हाला? युट्यूबवर एवढे हजारो चॅनल्स आहेत. आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीवन, पण तुम्ही तुमचं अनालिसिस करा की वर्ग कन्व्हिन्सिंगली वर्ग कुंडल्या सोडून दाखवणारे ज्योतिषी तुम्हाला सापडतात का सांगा मला. कन्व्हिन्सिंगली की जे ठोस पद्धतीने लग्न कुंडली सॉल्व्ह करून दाखवू शकतात, त्या ठोस पद्धतीने वर्ग अप्लाय करणारे सापडतात का तुम्ही मला सांगा. कुंडली ऍज ए कुंडली म्हणून, वर्गांचा इम्प्लिकेशन आहे, वर्गांना जबरदस्त महत्व आहे, वादच नाही त्याच्यामध्ये, पण नॉट ऍज ए कुंडली. नवमांश हा नवमांश आहे, नवमांश कुंडली नाहीये. आपण लिहितो ती गोष्ट वेगळी, म्हणजे आता त्या प्रथा पडल्यात आपण, पण तुम्ही जुन्या साऊथ इंडियन जुन्या पत्रिका जर बघितल्या तुम्ही 100 वर्षांपूर्वीच्या, नवमांशम लिहिलेलं असायचं, नवमांश कुंडली लिहिलेलं नसायचं. नवमांशम हे लक्षात घ्या. एनिवे या विषयावर आपण डिटेल मध्ये नंतर. मग ही युती समजा नवमांशामध्ये बघायची झाली, समजा झाली असेल तर ती तुळ नवमांशी झाली तर ती कलेच्या दृष्टीने बोलेल, असं काही आहे का? पण लक्षात घ्या, मुळात तुळ नवमांशातला शुक्र हा इंडिपेंडेंट आहे. आता विचार करा तुम्ही, समजा धरून चाला तुम्ही की मेष राशीमध्ये तुळ नवमांशातला शुक्र आहे, सिंह राशीमध्ये तुळ नवमांशातला केतू आहे. 2 ग्रह एकमेकांच्या नवपंचमात आहेत अंशात्मक रित्या. तिथे तुम्ही त्यांचा नवपंचम योग लग्न कुंडलीतला ग्राह्य धरणार का तुळ नवमांशात ते एकत्र ग्राह्य धरणार? येतंय तुमच्या लक्षात? युती म्हणून त्यांचा विचार नाही करायचा. लग्न कुंडलीत पण ते एकत्र असतील आणि एकाच नवमांशात असतील तर भाग वेगळा. नवमांशामध्ये युती झाली म्हणून शुक्राला, तो स्वराशीचा शुक्र आहे, मग आपण शिकलोय की केतू स्वराशीच्या ग्रहासोबत असला की त्याचं बळ फार वाढतं, बरोबर? तसा विचार नवमांशात नाही करायचा. ग्रह योग हे प्राधान्याने लग्न कुंडलीनुसारच बघायचं, लक्षात. ठीक आहे, थँक्यू सर. अदरवाईज पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला म्हणा किंवा चतुर्दशीला म्हणा, चंद्र रवीची पोझिशन अशी येऊ शकते की ते नवमांशात एकमेकांच्या युतीत जाते. मग आपण म्हणू का नवमांशात अमावास्या झाली आणि लग्न कुंडलीत पौर्णिमा झाली? नाही, ठीक आहे सर, कळालं. व्हेरी गुड. पण प्रश्न चांगला आहे. कोण सुलभा मॅडम विचारताय? मी हा, विचारा. एखादा ग्रह जर शत्रू राशीत असेल किंवा एखादा ग्रह अनिष्ट असेल एखाद्या लग्नाला, किंवा कृष्ण पक्षातला चंद्र असेल किंवा असं काही असेल आणि तो जो वर्गोत्तम असेल तो कसा फरक? हे बघा, इष्ट अनिष्टत्व हे भावेशत्वाशी निगडीत आहे. हो.
बरोबर? हो ओके. की की मकर लग्नाला शनी हा इष्ट होतो, शुक्र हा योगकारक म्हणजे तर फारच इष्ट होतो, हो भावेश सत्वाशी निगडीत आहे. बरोबर? हो आलं लक्षात? हं. भावेश एखादा ग्रह झाला, आपल्याकडे खूप समज असतो की अरे माझं सिंह लग्न आहे, मला मंगळाने काहीच फळं नाही दिली. अरे मंगळ योगकारक आहे म्हणून तो चांगली फळं देणार नाहीये. हा एखाद्याच्या पत्नीला खूप उत्तम जेवण बनवता येतं म्हणजे ती जेवण बनवेलच का? हा हा तू भांडी नाही दिलीस तिला, तू तिला किचनच घरातलं बंद करून ठेवलंस, ओके, हा. धान्यच आणून नाही दिलं, ती जेवण बनवेल, ती आहे सुगरण, हम्म. ते जेवण कसं बनवायचं, उत्तम बनवायचं कसं माहितीये, पण तू तिला ऍक्सेसच नाही दिलास, हा. तिच्यात ती क्षमता जर तू तिला वाव नाही दिलास तर तिला जेवण बनवता येणार नाही. सेम वे एखादा ग्रह भावेश म्हणून चांगला जरी असेल हा. किंवा वाईट जरी असेल तरी तो वाईटच करेल की नाही हे बघण्यासाठी आधी मुळात ग्रहांचं बळाबळ बघायला. हो एखादा ग्रह अनिष्ट आहे पण तो कुंडलीत खूप सुस्थितीत आहे तर तो वाईट कमीत कमी करेल किंवा नाहीच करणार. हा. एखादा ग्रह इष्ट आहे पण तो कुंडली पार ढेपाळलाय तर तो काय चांगलं करणार, नाही करणार ना. सेम वे मग हे ग्रहांचं बळाबळ बघताना मग ते षडबल किंवा इतर जे काही तुम्ही वापराल त्यात राशीबल हा प्रधान घटक आहे. हो तो वेगळा भाग झाला. बरोबर? हो. त्या वेळेला ग्रह वर्गोत्तम असणं म्हणजे त्या राशीमध्ये त्या नवमोशामध्ये तो कॉन्सन्ट्रेट होतो हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मेष लग्नाची जर तुम्ही पत्रिका बघितली, कर्क राशीचा मालक चंद्र झाला चतुर्थेश, हो तो समजा अष्टमात आहे. हा. वृश्चिक राशीचा वर्गोत्तम आहे. हा. तुम्ही याच्या आईवर, घरावर किंवा याच्या मानसिकतेवर वृश्चिकेचा तीव्र परिणाम तुम्हाला जाणवणारच. बर 100% जाणवणार, वादच नाही त्याच्यामध्ये काही. ओके बरोबर? हा. इथे काय तुम्ही विचारात घेतलं, वर्गोत्तम होतो म्हणजे काय, तर वर्गोत्तम म्हणजे त्याच राशीत त्याच नवमोशात ग्रह होतो. बरोबर? हो त्या राशीचं जे काही त्या ग्रहावर फळ असतं, की मिथुनेचा समजा वर्गोत्तम गुरु घेतला, हा. मिथुनेचं एकवटून फळ त्या गुरुशीमध्ये दिसून येईल तुम्हाला. म्हणजे मिथुन प्लस गुरु कॉम्बिनेशन हे दाम दुपटीने एकवटेल हे लक्षात घ्या. चंद्र प्लस वृश्चिक हे कॉम्बिनेशन दाम दुपटीने एकवटेल हे लक्षात घ्या. आलं लक्षात तुम्हाला? हेच चंद्र जर समजा वृश्चिक राशीमध्ये धनु नवमोशात किंवा तुळ नवमोशात असेल तर फळ बदलतील सगळी. पण त्या नवमोशात आणि मग तिथे ते स्थिर तारे नक्षत्र ह्याचा पण थोडासा भाग येतो, नाही अशातला भाग नाही, मुख्यतः स्थिर ताऱ्यांचा. कारण सगळे जे वर्गोत्तम नवमोश आहेत ना तिथे काही महत्वाचे स्थिर तारे त्यांना प्रचंड महत्व आहे. ओके, पण तो भाग आता तुर्त बाजूला ठेवू. पण बेसिकली ती रास आणि ती नवमोश म्हणजे वर्गोत्तम नवमोश हा त्या राशीचं फीचर केवढं एकवटलेलं आहे ना तिकडे, ते त्या ग्रहाला जोडलं जाणार. म्हणून तुम्ही मेषेचा वर्गोत्तम शनी हा वर्गोत्तम झाला म्हणून चांगला नाही समजू शकत. बर नुसता वर्गोत्तम झाला म्हणून तो चांगला नाही पडणार आहे. उलट मेषेचं फळ एकवटून देईल तो, आणि मेष त्याच्या दृष्टीने प्रतिकूल रास आहे. हो ना. मग त्यापेक्षा तो तुळ नवमोशातला चांगला, मेष राशीतला. मिथुन नवमोशातला चांगला, धनु नवमोशातला चांगला. येते लक्षात? हा विचार हा महत्वाचा भाग आहे. पण तो नैसर्गिक क्रूर असल्यामुळे, पण नैसर्गिक सौम्य आहे तर मी मकर राशीतल्या वर्गोत्तम गुरुला महत्व देईन. ह्या सटलिटीज आहेत आर्थिक दृष्ट्या, अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या नाही. तर तसं आहे. तर त्यामुळे इष्ट असो वा अनिष्ट असो, ज्या राशीत जातो तुम्ही, मग तिथे ग्रह आणि रास यांची सांगड घालायचं तुम्हाला खूप डीपली शिकलेला आहात तुम्ही. बरोबर? वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर. ओके, ते फळ एकवटतं तिकडे त्या राशीचं त्या ग्रहावर, खूप एकवटतं, खूपच एकवटतं. उत्तम ग्रहाला खूप. आता फॉर एक्झाम्पल आता बोलता बोलता आता मला आठवतंय म्हणून एक सांगतो तुम्हाला. एक वृषभ लग्नाची एक असे एक काही वर्षांपूर्वी गोरेगावला एक डॉक्टर होते, युरोलॉजिस्ट. ओके, नाव नाही घेत आता सगळ्यांसमोर, पण युरोलॉजिस्ट. ओके, ते उत्तम ज्योतिष हे होते, ते माझ्याच बॅचला होते, म्हणजे मी त्यांना शिकवायला होतो. तर त्यांनी मला एकदा विचारलं की सर मी डॉक्टर आहे, ओके, पण माझ्या षष्ठात म्हणजे जे मेडिकलचं स्थान आहे ते तुळेचा रवी आहे, मी कसा काय एवढा डॉक्टर झालो, आणि बरं तर बरं माझं करिअर पण चांगलं आहे, असं नाही की मी डॉक्टर झालो आणि करिअरची वाताहत झाली. ओके, त्यात तो तुळेचा वर्गोत्तम आहे रवी. मी म्हटलं मुळात एक लक्षात घ्या की तो वर्गोत्तम असल्यामुळे त्याला तिथे बळ आहे. ओके, तो निचेचा असल्यामुळे निश्चितपणे त्रासदायक काही बाबतीत आहे. म्हटलं कोणाला त्रासदायक आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही डॉक्टर होऊन सुद्धा तुम्ही कुठले झालात म्हटलं डॉक्टर, तुम्ही युरोलॉजिस्ट झालात. तूळ राशीची आलं लक्षात तुमच्या? म्हणजे रवीने इतर पार्श्वभूमीवर दिली असतील की त्रासदायक फळं, तूळ रास तूळ नवमोशाचं फळ उद्दीपित केलं.
हा 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 स्वतःचं कारकत्व मिसळून षष्ठस्थान मेडिकलशी संबंधित स्थान तूळ राशीने युरोलॉजिस्ट बनवलं. रवी वैद्यकीचा कारक ग्रह आहे. Yes, त्यांना मामा मावशींबद्दल काही त्रासदायक फळं मिळालेत. हा नीचेचा रवी आहे षष्ठात, त्यामुळे येते लक्षात तुमच्या. पण तूळ राशीची फळं उद्दीपित करायला त्रास नाही निर्माण झाला. त्यामुळे युरोलॉजिस्ट झाले ते, का नाही इतर कुठले डॉक्टर झाले, युरोलॉजिस्टच का झाले? आणि त्यांना मिळाली होती 3-4 शाखांना ऍडमिशन मिळत होती. हे मी त्यांना विचारलं, त्यांना आवडली युरोलॉजी शाखा, त्यांनी तिथे ऍडमिशन घेतली. पुण्याला सगळ्या हॉस्पिटलशी संबंधित आहेत ते सध्या. सांगायचा मुद्दा काय की ह्या सटलिटीज आहेत. ओके, विचारा, कोण विचारते? अजून एक 2-3 प्रश्न घेऊ, मग तर आपण थांबूया आज. आहेत कोणाला काही प्रश्न? सर मी विचारू? हो, विचारा ना. हा सर, मगाशीचाच प्रश्न होता तो झालेला की सिंह लग्न आहे आणि सप्तमात चंद्रगुरु आहे. पण जर हेच चंद्रगुरु पंचमात असते युतीत तर तरी नाही, मग ते- संततीचा प्रॉब्लेम होईल? नाही होणार, तेवढा नाही होणार जेवढा तो कुंभेचा शनी कुंभेच्या याने दिला. वेश वेश म्हणून चंद्र परावलंबी आहे, तो गुरु सारख्या सौम्य ग्रहासोबत, त्यात तो पंचमेश आहे. तो ये मग तेच आता तुम्ही फळ बघताय कुठलं संततीचं, पण तिथे रास कुठली आहे? अग्निरास आहे. या दृष्टीने तुम्ही काय पण अगेन, पण होतं कसं, गुरु तारतो ना अशा वेळेला. गुरु तारतो ना, काय होतं, गुरुला बळ मिळतं पंचमेश पंचमात असल्यामुळे. अशा त्यात तो जलतत्वाच्या ग्रहासोबत जातो. अशा माणसांना काय होऊ शकतं, मग ते अग्नितत्वाचे काही प्रॉब्लेम्स त्यांना होऊ शकतात, पण गर्भधारणेत काही प्रॉब्लेम येतील असं वाटत नाही. हा, आता इतर ग्रहयोगांमुळे ते बिघडले असतील तर तो दोष वेगळा आहे. पण नुसत्या सिंह लग्नाला गुरु चंद्र युती पंचम स्थानामध्ये की तेवढे संतती बद्दल त्रास नाही निर्माण करणार. केवळ चंद्र परावलंबी आणि त्याकडे त्रास आणण्याचा रोल नाहीये यासाठी. येस, मग कदाचित अग्निराशीत आहे, त्यात अष्टमेश पण आहे गुरु. मग यांना नॅचरल डिलिव्हरी कदाचित झालेली नसेल, यांना सिझेरियन झालेली असण्याची शक्यता आहे. बघा अनुभव घेऊन. ओके. हा विचार तुम्ही करू शकता. मग अशी एखादी अशी व्यक्ती आली तुमच्याकडे आणि सांगायला लागली, नाही आमचे डॉक्टर इतके चांगले आहेत ना की ते म्हणतात नॉर्मलच झाली पाहिजे, तरी त्यांना सांगायला लागतं, बाबा रे, तो ऑपरेशनसाठी पैसे साठव, उगाच ते राहू नको, आयत्या वेळेला काहीतरी बाळ 40 करेल, अमुक करेल, तमुक करेल आणि सिझर करायची पाळी येईल. पाणी सुकेल, तमुक अग्निरास आहे तिकडे, हे लक्षात घ्या. ह्या गोष्टी सांगायला लागतात. पण प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके सर, थँक्यू. विचारा काही अजून कोणाला असेल तर मी एक प्रियांका मॅडम का कोण विचारते? सर, मला फक्त अजून एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा गोचर एखाद्या स्थानासंबंधी फळ सांगत दाखवत असेल पण दशा त्या स्थानासंबंधाची नसेल, तर त्या स्थानासंबंधी फळ मिळायचे चान्सेस किती असतात? हा प्रश्न ना हल्ली जास्ती येतो. हल्ली म्हणजे एक लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नात एक गृहीतक असं आहे की दशेमध्ये जी स्थानं ऍक्टिव्हेट होतात त्यांचीच फक्त फळं मिळतात. बरोबर. गृहीतक आहे ना, म्हणून तुम्हाला प्रश्न आला, अरे मग गोचरीत जर एखादं स्थान ऍक्टिव्ह झालं तर काय होईल? बरोबर. एक लक्षात घ्या, गोचर आणि दशा ह्या मुळात 2 पूर्णतः भिन्न आणि इंडिपेंडेंट गोष्टी आहेत. पूर्णतः भिन्न आणि इंडिपेंडेंट गोष्टी. दशेचा गोचरशी संबंध नाही, गोचरीचा दशेशी संबंध नाही. येस, आपण ज्योतिषी म्हणून जर एखादं फळ दशेतही दिसतंय आणि गोचरीतही दिसतंय तर 100% आपण कन्व्हिन्स होतो की ते फळ मिळणार. वेगळे, कारण 2 भिन्न गोष्टी एकाच फळावर कॉन्सन्ट्रेट करतात त्यामुळे. पण अनालिटिकली दशा वेगळी आहे, गोचर हे वेगळं आहे. मग दशास्वामीचा गोचर वगैरे वगैरे हे भाग तुम्ही ते कॉम्बिनेशन झालं तयार. ओके, दशेमध्ये जी स्थानं ऍक्टिव्हेट होतात, ज्या कुठल्या पद्धतीने तुम्ही बघत असाल, पारंपरिकचे नियम वेगळे आहेत, कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम वेगळे आहेत, तिथे कार्यशत्व अमुक तमुक वगैरे ते सगळा भाग येतो. पारंपरिक मध्ये दशेमध्ये कुठली स्थानं ऍक्टिव्हेट होतात याचे नियम वेगळे आहेत. ओके, ज्या कुठल्या पद्धतीने तुम्ही स्थानं काढत असाल की बाबा ही स्थानं दशेमध्ये प्राधान्याने ऍक्टिव्हेट होतील, ओके, त्या व्यतिरिक्त स्थानांचं फळ मिळत नाही, हा समज अतिशय चुकीचा आहे. विशेषतः तुम्ही बरेच जण कृष्णमूर्ती पद्धती शिकता, बरोबर, किंवा शिकला. नवीन शिकणारे जे असतात ना कृष्णमूर्ती पद्धत, त्यांना असं वाटतं, अरे दशास्वामींनी हे एवढे भाव ऍक्टिव्हेट केले, अंतरदशा स्वामींनी एवढे भाव ऍक्टिव्हेट केले, त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याच भावाचं फळ मिळणार नाही. हे 100% चूक आहे, 100% चूक आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तर कृष्णमूर्तीमध्ये पण नंतर कस्पल, इंटरलिंक, अमुक तमुक वगैरे पद्धती डेव्हलप का झाल्या, आता हीच अॅनोमली कमी करण्यासाठी निर्माण झाल्या, ते लक्षात घ्या. ओके, पारंपरिक मध्ये सुद्धा दशास्वामी, अंतरदशास्वामी, विदशास्वामी जे भाव ऍक्टिव्हेट करतात केवळ त्यांचीच येस त्यांची फळं स्ट्रॉंगली मिळतात, नो डाऊट अबाउट इट, पण केवळ त्यांचीच फळं मिळतात हा भ्रम आहे. कारण प्राधान्याने
दृग्गोचर ज्याला आपण म्हणतो ती गोचरीच आहे हे लक्षात ठेवा. प्राधान्याने दृग्गोचर ज्याला आपण म्हणतो ती गोचरीच आहे हे लक्षात घ्या. आलं लक्षात? गोचरी आता धरून चाला, एखाद्याची समजा धरून चाला मेष लग्नाची पत्रिका आहे, पंचम स्थानामध्ये रवी आहे आणि नवम स्थानामध्ये गुरु आहे. दोघांचा मुळात नवपंचम योग आहे. गुरुची दृष्टी पण आहे पंचमातल्या रवीवर. ओके. दशा अंतरदशा विदशेमध्ये कुठल्याही प्रकारे पंचमस्थान ऍक्टिव्हेट होत नाहीये. धरून चला, केपीनी घ्या, पारंपरिकनी घ्या, कुठल्याही प्रकारे घ्या. ओके. ह्या व्यक्तीला पंचमस्थानातल्या रवीवरनं होणारं गोचर गुरुचं भ्रमण फळणार नाही असं कुठलाही चांगला ज्योतिषी म्हणणार नाही, म्हणूच शकत नाही. हा, गुरु स्तंभी वगैरे असेल तर हा भाग थोडासा वेगळा राहतो. आपण तो मुद्दा आता लक्षात घेत नाहीये, कारण रवीच्या पंचमातला गुरु आहे. तो मुद्दा पण ते रेअर केस असू शकतो, तो सोडून द्या. पण ह्या रवीवरनं पंचम स्थानातनं होणारं गोचर, त्यात समजा धरून चाला तुम्ही चंद्र पण लग्नातच आहे, मेष रास मेष लग्न आहे, चंद्राकडनं पण 5वं गुरुचं भ्रमण होतंय, त्यात ते रवीवर नव्हतंय, त्यात ते मुळात रवी गुरु नवपंचम योग असताना होतंय शुभ स्थानामधनं, ते पंचमाची फळं उद्दीपित करणारच दशेमध्ये ऍक्टिव्हेट हो. एक उदाहरण देतो. ओके. एक ज्योतिषी आहेत. ओके. ते मागच्या वर्षी ज्या वेळेला मकरीमध्ये बरीच ग्रहांची, ते वृषभ लग्न आहे त्यांचं, मागच्या वेळेला ज्या वेळेला मकर राशीमध्ये बरीच युती झाली बऱ्याच ग्रहांची. ओके. त्यावेळेला जानेवारी फेब्रुवारी मध्ये झाली ना, त्यावेळेला ते आम्ही एका त्यांच्याच कुंडलीबद्दल आम्ही चर्चा करत होतो. ओके. त्यांना घर घ्यायचं होतं, नवीन पुण्यामध्ये घर घ्यायचं होतं मुंबईमधून, तिथले ज्योतिषी आहेत. तर त्यावेळेला आमची चर्चा चालली होती की कधी होईल, काय होईल वगैरे वगैरे वगैरे. ओके. वृषभ लग्नाची पत्रिका आहे, लक्षात घ्या. आणि त्यांची रवीची अंतर्दशा, चतुर्थ स्थान स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट करणारी चतुर्थेश रवीची अंतर्दशा आता या 2022च्या मे नंतर स्टार्ट होत होती. ओके. मे नंतर. ओके. त्यावेळेला आमचं डिस्कशन झालं होतं. त्यावेळेला मकर राशीमध्ये बरीच षडग्रही झाली होती ना मागच्या वर्षी मकर राशीमध्ये. तेव्हा काय ग्रह आले होते? वृषभ राशीचा मालक शुक्र, धनेश पंचमेश बुध, चतुर्थेश रवी आणि मग गुरु वगैरे पण, लाभेश गुरु वगैरे पण मकरेतच होते. बरोबर. त्यांना आमच्या डिस्कशन मध्ये आम्ही हेच निष्कर्ष काढला की तुम्ही आता घर घ्या, घर होईल तुमचं, पटकन होईल आणि ते सुद्धा. ओके. पण प्रत्यक्ष उपभोग तुम्हाला पुढच्या वर्षीपासून घेता येईल, जेव्हा रवीची अंतर्दशा स्टार्ट होईल त्यावेळेला. तडकाफडकी त्यांचं 15 दिवसांच्या स्पॅन मध्ये घर झालं मागच्या वर्षी, ज्या वेळेला गोचरी वृषभ राशीकडनं भाग्यस्थानात मकर राशीमध्ये झाली त्यावेळेला. कारण लग्नेश, चतुर्थेश, पंचमेश, लाभेश सगळ्यांची युती तिथे होत होती. नंतर असं झालं की नंतर त्यांना जायला लागलं परदेशी. आता ते येणार आहेत मार्च एप्रिल मध्ये. ऑफकोर्स मे महिना उजाडेल त्यांना नवीन घरी जायला. उपभोग दशा आणि गोचरीमध्ये एक सटल डिफरन्स आहे. घटना घडवण्याचं सामर्थ्य मला तुम्ही विचाराल ना तर ते दशेपेक्षा गोचरीत जास्त आहे. मी माझा अनुभव सांगतोय, प्रत्येकाचं याचं मत सहमत होतील अशातला भाग नाहीये. घटना घडवण्याचं सामर्थ्य दशेपेक्षा गोचरीत जास्त आहे. सुख दुःख देण्याचं सामर्थ्य गोचरीपेक्षा दशेत जास्त आहे. खूप मी इतक्या वर्षांच्या अनुभवाचं ज्ञान तुमच्याशी शेअर करतोय. उधळतोय म्हणाल तरी आले, मी मोठेपणाने हे सांगत नाहीये, पण हे बारकाईने तुम्ही आत्मसात करा ह्याच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला. घटना घडवण्याचं सामर्थ्य गोचरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात. येस, काही वेळेला गोचरी पॅसिव्हली जाते, त्याच्या मागे पण कारण असतात. ते गोचरी थोडी डीप तुम्हाला कळल्यावर कळेल. काही वेळेला सगळं होऊन जातं पण काहीच परिणाम त्याचे जाणवत नाहीत त्या गोचरीचे. ते अगेन मी शब्द कुठला वापरला, जाणवत नाहीत. ते सटल लेवलला झालेले असतात, हे लक्षात घ्या. ओके. जाणवत नाहीत, जाणवणे इतके मोठे नसतं. ओके. किंवा आपल्याला टॅली नाही करतात की हा हे घडलं ते ह्या गोचरीमुळे घडलं. ऍज ए ज्योतिषी म्हणून आपल्या मर्यादा असू शकतात त्याला, असं आपण म्हणू फॉर टायमिंग. पण गोचरी ही घटना घडवण्यामध्ये प्रधान असते. म्हणून तर आपल्या शास्त्रात सुद्धा दशेच्या अमरेलाखाली गोचरी बघा सांगितलेली आहे ना. मग दशास्वामीचं गोचर, फलदीपिका काढून बघा, तुम्हाला नियम कळतील त्यात. जुने शास्त्रांना काही व्हॅल्यू नाही म्हणणारे लोक आहेत ना, त्यांनी जरा फलदीपिका अभ्यासून बघावी, मग त्यांना कळेल. दशास्वामीचं गोचर, अंतर्दशास्वामीचं गोचर, याचे जे स्पेसिफिक नियम शास्त्रात दिलेले आहेत तिथे सांगड घालतो आपण दशा आणि गोचरीची, हे लक्षात घ्या. रवीचं होणारं, मग कृष्णमूर्तीमध्ये पण काय केलंय, रवीचं भ्रमण महादशा स्वामीच्या राशीतून, अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातून, विदशा स्वामीच्या उपनक्षत्रातून किंवा या कॉम्बिनेशन मध्ये सांगितले. बेसिकली काय केले, दशा आणि गोचरची सांगडच घातली ना, अजून वेगळं काय केलंय. येते लक्षात तुमच्या. हे सटलिटीज आहेत या. पण प्रश्न खूप चांगला आहे, खूपच चांगला प्रश्न आहे रादर. आणि नीट लक्षपूर्वक याचा अनालिसिस करा, कुंडल्यांमध्ये पडताळा घ्या. कित्येक घटना तुम्हाला गोचरीने ऍक्टिव्हेट होताना दिसते, कित्येक घटना. आलं लक्षात. गोचरी ही फार महत्वाची आहे, फार महत्वाची. विचार. थँक्यू सर. वेलकम वेलकम. कोणीतरी चॅटबॉक्सवर पण एक प्रश्न विचारला होता की 0 अंशावरचा ग्रह
फळत नाही का? ग्रुपवर विचारलाय प्रश्न कोणीतरी. ह्याच्यासारखा धादांत चुकीचा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, चुकीचा भ्रम नाहीये. हा खूपच मोठा भ्रम आहे की राशीमध्ये एखादा ग्रह जर 0 अंशावर असेल तर एक तर मुळात त्या अवस्था विवस्था मानतात लोकांना, 5 अवस्था, ते बालावस्था, अमुक तमुक, ते जन्मकुंडलीला अप्लाय करायचा फॅक्टरच नाहीये. येस, प्रश्न कुंडलीला तुम्ही अप्लाय करू शकता, जन्मकुंडलीला तो तेवढ्या लेवलला अप्लाय करायचा, त्याचं 0.0% फार तर फार मी त्याला महत्व देईन, पण लोक त्याच्यावर प्रिडिक्शन वगैरे करतात. ओके, असू दे. आयदर 0 अंशावरचा ग्रह बालावस्थेमध्ये असेल, नाहीतर तो वृद्धावस्थेमध्ये असेल. बरोबर? येस, मग दशास्वामीचे हा फॅक्टर तुम्ही विचारात घ्या वगैरे वगैरे, हे या काही एक्सेप्शन्स आहेत. ओके, पण जनरल जेव्हा तुम्ही जन्मकुंडलीच्या ग्रहस्थितीचं अनालिसिस फक्त करता त्यावेळेला तुम्हाला राशीमधले जे ग्रह किती अंशावर आहे त्यानुसार तो किती इंटेन्सली फळेल याला महत्व नसतं. एखादा माणूस मग याच्यामध्ये म्हणेल की, साधा विचार करा ना, मेष राशीमध्ये 0 अंशावरचा ग्रह 0.1 कलावरचा ग्रह फळणार नाही असं कोण म्हणेल? तो मेषेत वर्गोत्तम आहे. मकरेतला 1 अंशावरचा ग्रह 0 अंशावरचा ग्रह नाही फळणार आहे कोण म्हणेल? कोण धाडस करेल म्हणायचं? तो वर्गोत्तम आहे तिकडे. कृत्तिकेतला वृषभ राशीतला 1 अंशावरचा ग्रह, कृत्तिकेतले ग्रह ढळढळीत फळतात, ढळढळीत, एवढं ते प्रखर फळणारं नक्षत्र आहे. अलगोल ताऱ्यावर ते ग्रह असतात 1 अंशावरचे ग्रह, फळणारच फळणार. एक पत्रिका मला असं दाखवून द्या वृषभ राशीमध्ये, वृषभ राशीमध्ये 1 अंशावरचा ग्रह आहे आणि तो फळलेला नाहीये, 0 अंशावरचा ग्रह फळलेला नाही. एक पत्रिका तुम्ही मला दाखवून द्या, एक. शक्यच नाही. मी चांगला वाईटात जात नाही हा, की तो कृत्तिकेचा म्हणजे वाईट फळेल वगैरे, हे सगळे भ्रम आहेत. चांगला आपण फळतो. आता मला तुम्ही इथे एखादा मग प्रश्न विचारते की मग ते जैमिनीचे सूत्र वापरताना किंवा इथे पराशरीतपणे ती सूत्र वापरताना आत्माकारक अमत्यकारक करत करत सगळ्यात लिस्ट बलशाली ग्रह 0 अंशावरचा असतो. आता मी इथे उलटा प्रश्न करतो. धरून चाला 2 पत्रिका आहेत, दोन्ही पत्रिकांमध्ये आत्माकारक ग्रह म्हणजे सगळ्यात जास्ती अंशावरचा जो ग्रह असतो तो गुरुच आहे. पण एका पत्रिकेत गुरु 29 अंशावर आहे आणि बाकी सगळे ग्रह मागेत, आणि दुसऱ्या पत्रिकेमध्ये गुरु 15 अंशावर आहे आणि सगळे ग्रह गुरुपेक्षा कमी अंशांवर आहेत. दोन्ही पत्रिकात गुरु आत्माकारकच आहे, पण गुरु 15 अंशावर असणं आणि गुरु 29 अंशावर असणं फरक आहे की नाही? ग्रह एखाद्या अंशावर ज्या वेळेला असतो तेव्हा तो त्या अंशाचं बळ नाही घेत, हे लक्षात घ्या. हे मुळात लक्षात येत नाही आपल्याकडे बऱ्याच अभ्यासकांना. ग्रहानं बळ अंश देतात का? ग्रहानं बळ अंश नाही देत. त्या अंशाच्या पार्श्वभूमीवर काय आहे, त्या अंशाच्या पार्श्वभूमीवर कुठली रास आहे, त्या अंशाच्या पार्श्वभूमीवर कुठलं नक्षत्र आहे, त्या अंशाच्या पार्श्वभूमीवर कुठला स्थिर तारा आहे, त्या अंशाच्या पार्श्वभूमीवर कुठला वर्ग आहे, हे घटक ग्रहाला बळ देत असतात. वास्तविक राशींचा अंश हा पहिला असतो हे कोणी सांगितलं? वृषभ रास वास्तविक 30 अंशांवर सुरू होते, 1 अंशावर नाही. तुळ रास वास्तविक 180 अंश 1 कलेवर सुरू होते, 1 0 कला 0वी कला 1 जे काय असेल ते 1 अंशावर नाही होत. आपण 30 भाग पाडतो 360 डिग्री सर्कलचे, आपण 360 भाग पाडतो. मेष रास 1 अंशावर सुरू होते, वृषभ रास 30 अंशाच्या पुढे सुरू होते, मिथुन रास 60 अंशाच्या पुढे सुरू होते. ते ती रास 30 अंशाची असते म्हणून आपण त्यातले 1 ते 30 घटक धरतो, हे लक्षात घ्या. पण ऍक्च्युअली मिथुन राशीमध्ये 1 अंशावरचा ग्रह हा 61व्या अंशावर असतो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, ही खूपच महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. येते लक्षात तुमच्या? आलं लक्षात? ओके, आपण 1-2 प्रश्न घेऊ आणि थांबू. कोण विचारतंय? सर, भाग्योदय बद्दल सर थोडस सांगाल का? म्हणजे ते काय भाग्योदय? एवढ्या वर्षी भाग्योदय होईल म्हणजे ते काय, म्हणजे डेफिनेशन भाग्योदयचं ते कसं करायचं? हाच माझा प्रतिप्रश्न आहे तुम्हाला. आधी जेव्हा विचार माझा भाग्योदय केव्हा, ओके, आधी हाऊ डू यू डिफाईन भाग्योदय? त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत ना. एखाद्याला, आता मी एक व्यक्ती ओळखतो, ओके, त्यांना सांसारिक दृष्ट्या जबरदस्त 36, 37 का 40 वयामध्ये त्यांना सांसारिक दृष्ट्या, प्रापंचिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या खूप चॅलेंजेस सहन करायला लागले. डे बाय डे वाढतच गेले. पण आयुष्यात एका क्षणी एक अशी आध्यात्मिक व्यक्ती आयुष्यात आली की त्याने पूर्ण या व्यक्तीचा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोनच पालटून टाकला, आणि जी अदरवाईज दुःख वाटत होती ती दुःख वाटेनाशी झाली. ज्या गोष्टींमध्ये आधी रस
इतका होता की ज्यातनं जे नाही मिळालं तर दुःख वाटत होतं, तो रसच संपून गेला आणि आयुष्यातली दुःखच नाहीशी झाली असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्या व्यक्तीला मी विचारलं, तुमचा भाग्योदय किती साली झाला? हाच प्रश्न मी त्यांना एकदा विचारला होता. आमचं भाग्याबद्दलच चाललं होतं की भाग्य म्हणजे काय, याच्यावर आमची ऍक्च्युली चर्चा चालली होती. त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की ही गुरुतुल्य व्यक्ती माझ्या आयुष्यात येणं भाग्य आहे माझं. का? मला पैसा नाही मिळाला, पण माझी सगळी दुःख नष्ट झाली. माझी दुःख जी अदरवाईज मला दुःख वाटत होती, ती दुःख राहिलीच नाही या व्यक्तीच्या आगमनानंतर. पण हेच तुम्ही नॉर्मल एखाद्या व्यक्तीला विचारा, ती म्हणेल नाही मला भरपूर पैसा मिळाला, इतका की मला वाटेल ते करता आलं पाहिजे. त्याला एखादी व्यक्ती भाग्योदय समजेल, एखादी व्यक्ती इंडिपेंडन्सला भाग्योदय समजेल, एखादी एकत्र कुटुंबात राहणारी व्यक्ती धरून चाला, त्यांना वेगळं राहायला मिळालं, नवऱ्याने घर घेतलं, बायकोनी घर घेतलं, समजा त्यांना वेगळं राहायला मिळालं, चला आपलं इंडिपेंडन्स मिळाला, प्रायव्हसी मिळाली, हा भाग्योदय समजेल. हाऊ डू यू डिफाईन भाग्योदय? स्टँडर्ड डेफिनेशन नाही ना, स्टँडर्ड डेफिनेशन नाही ना त्याची काही. त्यामुळे एक सर्वसामान्य डेफिनेशन जर आपण धरली की व्यक्तीला स्वतःच्या मनासारखं कधी करता येईल, त्याला जर आपण भाग्योदय मानायचं झालं तर इट डिपेंड्स की कुंडलीमध्ये कुठल्या वयामध्ये कुठले ग्रह ऍक्टिव्हेट होतात. आता हे ग्रह ऍक्टिव्हेट होत आहेत म्हणजे काय, तर ग्रह ऍक्टिव्हेट होत आहेत ह्याचं एक नाहीये. काही वेळेला गोचरीमध्ये एखादा ग्रह आउटस्टँडिंगली ऍक्टिव्हेट होऊ शकतो पुढच्या अनेक वर्षांवर चांगला परिणाम पाडण्यासाठी. काही वेळेला एखादा दशास्वामी किंवा एखादा अंतर्दशास्वामी आउटस्टँडिंगली ऍक्टिव्हेट होऊ शकतो, व्यक्तीला पूर्ण प्रोपेल करेल त्याच्या आयुष्यामध्ये. काही वेळेला ग्रहांना जी वय दिलेली आहेत ना, ती अतिशय उत्कृष्टपणे अनुभवायला येतात. रवीचं 21, मंगळाचं 28, गुरुचं 16, ही जी वय दिलेली आहेत ना ग्रहांना, त्याचे काही नियम आहेत, त्याच्यावर मी कदाचित पुढे मागे एखादा व्हिडिओ बनवेन. ती उत्कृष्टपणे अनुभवायला येतात काही सर्टन स्पेसिफिक कंडिशन्समध्ये. त्या वयाला त्या व्यक्तीचा भाग्योदय ट्रिगर होतो असं आपण म्हणू, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. त्यामुळे मग ते तुम्हाला गोचरीने, महादशेने, अंतर्दशेने किंवा ग्रहांच्या वयाने किंवा इतर हे जास्ती अनुभवायला येतं. काही जण अष्टक वर्ग अमुक तमुक वगैरे वापरतात, पण मी तेवढा त्या वापरत नाही. ओके, पण ह्यानी तुम्हाला मग काळ काढता येऊ शकतो की एखाद्याच्या भाग्यस्थानात शनी आहे, वृषभ लग्नाला धरून चला, भाग्यस्थानात मगरेचा शनी आहे. ओके, तिथे शनीचं वय तुम्हाला महत्वाचं आहे. शनीचं एक भ्रमण कधी पूर्ण होतं, वयाच्या 30-32 मध्ये, ते पाहणं तुम्हाला महत्वाचं आहे. तो शनी ढिगभर महत्वाचा असेल, पण तो 32 नंतर आयुष्याची सुलभता देईल, ती पहिल्या इनिशियल 32 वयात नाही देणार. कारण शनीचं एक भ्रमण त्यावेळेला होतं. शनी हा दीर्घगती ग्रह आहे, मंदगती ग्रह आहे, तो उशिराने फळणारा ग्रह. हे सगळे फंडामेंटल तुमचे कामी येतात तिकडे, हे लक्षात आलं लक्षात. त्यामुळे भाग्योदय हे फार फार वेग प्रश्न झाला. भाग्योदय केव्हा होईल, हाऊ डू यू डिफाईन भाग्योदय, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. एखाद्या साधू संताला काय तुकाराम महाराज म्हणाले, बरे झाली मेरी बायका पोरे, त्यांचं अभंग आहे ना तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांचा गाथेमध्ये अभंग आहे ना, बरे झाली मेरी बायका पोरे. आता त्यांनी वेगळा शब्द वापरलाय, तो मी ते वापरत नाही हल्ली, कोणतरी काहीतरी भलते अर्थ काढेल. त्यांना बायका पोरं मेल्याचं का वाटलं, कारण जीवनातली नश्वरता कळली. हा त्यांच्या दृष्टीने चांगलं, कारण नाहीतर पुढे बाबाजी भेटले नसते कदाचित. वी डोंट नो, आपल्याला ऍझ्युमच करायच्यात गोष्टी सगळ्या. पण पुढे आध्यात्मिक उत्कर्ष, जो जीवनातली नश्वरता, तुकाराम महाराजांना प्रापंचिक फटके, हे त्यांना ब्लेसिंग वाटलं. त्यामुळे इट डिपेंड्स हाऊ डू यू डिफाईन भाग्योदय. इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. मग ते होईल का नाही त्याचे ग्रह, तुम्हाला जो भाग्योदय वाटतोय ते होईल की नाही, त्याचे ग्रह कुंडलीत कधी ऑपरेट होत आहे. कदाचित एखाद्याच्या 60 होतील, कदाचित एखाद्याच्या 29 मध्ये होतील, कदाचित एखाद्याच्या जन्मापासूनच झालेले असतील, माहिती नाही. एखादा उत्तम गुरुराव युतीवाला आला, उत्तम बलशाली गुरुराव युती आहे, अरे जन्मताच तो गुरुचा आशीर्वाद घेऊन आलेला असेल सद्गुरूंचा, आपल्याला कसं कळणार. तिथे मध्ये जे नको ते चांडाळ योग अमुक तमुक वगैरे वगैरे असे काहीतरी जाऊ दे, ते तसले नियम नाही लावायचे. काही स्पेसिफिक केसेसमध्ये गुरुराव युती गुरुची कृपा देते, हा हे तुम्हाला, पण स्पेसिफिक केसेसमध्ये रेअर असतात असे योग, रेअर असतात. आणि बहुतेक वेळा ती जन्मजात आलेली असते, हेही सांगतो तुम्हाला, जन्मजात आलेली असते. मग तिथे तुम्ही भाग्योदय काय, तो जन्मापासूनच झालाय भाग्योदय. आलं लक्षात तुमच्या. ह्या अशा गोष्टी आहेत. तर त्यामुळे असो, एक लास्ट प्रश्न घेऊ आणि थांबू. सर मला एक विचारायचं होतं. हॅलो, विचारा. बुध केतू युतीबद्दल जरा सांगा. सी, बुध केतू युती ही कुठल्या अँगलने आपण तपासतोय ह्याच्या दृष्टीने महत्वाचं. अच्छा. केतू हा प्रापंचिक सुख देत नाही, बरोबर. हो हो हो. बुध केतू युतीमध्ये बाय डिफॉल्ट फक्त कारकत्व आपण बुधाचं लक्षात घेतोय, मग ती कुठल्या स्थानात, कुठल्या राशीत वगैरे आपण काही विचारात घेत नाही होत. ओके, बाय डिफॉल्ट बुध केतू युती मामा मावशीच्या आयदर आरोग्याच्या बाबतीत किंवा स्वभावाच्या बाबतीत
किंवा यांच्याशी मामा मावशीचे रिलेशन त्यांच्या बाबतीत प्रतिकूल फळं दर्शवणार, हे निश्चितपणे. अच्छा. मग कोणाचे मामा मावशी लहानपणी त्यांच्या लहानपणीच वारलेली असतील, ह्यांच्या लहानपणी, किंवा मामा मावशी आहेत पण ते पटतच नाही, किंवा कोणा मावशीला त्या बुधकेतू मग कुठल्या राशीत आहे, नवमांशात आहे, नक्षत्र त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीत असतील, कोणाचा मामा किंवा मावशी काहीतरी परागंधात झालेले आहेत, कोणाची मावशी काहीतरी संन्यासच घेतलेला आहे, कोणाचे निवडणुकीच राहिलेले आहेत. ही अशी फळं केतूची तुम्हाला सापडणार त्या योगामध्ये. मला एक सांगायचं होतं सर. एकच पूर्ण करतो मी, एकच पूर्ण करतो, मग सांगा तुम्ही. एखाद्याला अगेन मग म्हणून म्हटलं की ग्रह कुंडलीमध्ये कुठल्या बाबतीवर फळतो. एखाद्याच्या बाबतीत आरोग्याच्या दृष्टीने युती फळणारी असेल, समजा धरून चाला, बुध मेंदूचा कारक आहे, बुध वाणीचा कारक आहे, त्या दृष्टीने तुम्हाला या युतीचा विचार करावा लागेल. मग त्या दृष्टीने कदाचित प्रतिकूल फळं मिळू शकतात, किंवा बुध बलवान असेल तर आउटस्टँडिंगली चांगली फळं मिळतील. कदाचित भाषा इतकी अप्रतिम जाणत असेल की कंगोरे भाषेचे कळतील, गणिती नॉलेज कदाचित इतकंच फिनॉमिनल असेल की कंगोरे गणितातले कळतील, असंही असू शकतं. डिपेंड्स की ती कुठल्या दिशेला जाते. हा सॉरी, तुम्हाला ही समजा युती दशमात आहे आणि आपल्या कन्या राशीमध्ये आहे, पण माझ्या मुलाचंच आहे, तर त्यांनी काय केलं माहितीये का, त्याचे कान असे ना आपल्या ह्याच्यासारखे होते, आपल्या गांधीजींसारखे, आणि आमच्या मागे लागून लागून त्याने मग ते मागे केले. म्हणजे ते ह्याचा परिणाम असू शकतो का? लक्षात घ्या, आधी मुळात बुधावर कान पाहत नाही आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, अगेन ती मिथुन राशीत आहे का वगैरे वगैरे. सहारा आपली कन्या रास आहे. नाही, तेच म्हटलं ना, त्यामुळे मिथुन येत नाहीये, बरोबर. हो. आधी मुळात कान म्हटले की तुम्हाला तृतीय स्थान बघायला पाहिजे. हो. आता धनु लग्नाला तृतीय स्थानात शनी आहे, शनीची रास आहे. मग शनी कसा आहे कुंडलीमध्ये, कुंभ राशीवर परिणाम होत आहेत, त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चंद्राचं स्थान मेन म्हणजे. आता कान म्हटल्यानंतर लग्नेश फार महत्वाचं झालं तुमच्या या मुलाच्या स्पेसिफिक का सांगा. तृतीय मी धनु लग्नाला कानाशी संबंधित जर इश्यू असेल ना, तर मी तृतीयशापेक्षा जास्ती महत्व मी लग्नेशला देईन. का सांगा, तुम्हाला शिकलात तुम्ही. लग्नेश का सांगा. लग्नेश पंचमामध्ये आहे. नाही, आणि तो कसा माहिती, आकाश तत्वाचा आहे. फॅन्टॅस्टिक. गुरु लग्नेश आहे म्हणजे देहाबद्दल बोलणार, याचाच अर्थ गुरुच्या अवयवांबद्दल बोलणार. हो. परिस्थितीमध्ये तो कानाचा कारक आहे ना गुरु. अच्छा, बरोबर आहे. तो पंचम स्थानात आहे म्हटल्यानंतर तो मेष राशीचा झाला. हो. त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे पहा. त्याच्यावर आहे नवम स्थानामध्ये, म्हणजे जो पंचमेश जो आहे तो नवम स्थानात बसलेला आहे. शनी कुठे मेन? शनी व्ययात आहे. हर्षल बरोबर आहे. बरोबर, म्हणजे एका बाजूने बघा, आणि गुरुचा नवमांश वगैरे काय, अगेन हेही फॅक्टर आहे. आपण एवढ्या खोलात गुरु म्हणजे अश्विनी नक्षत्रात आहे. असू दे, म्हणजे अश्विनी नक्षत्र अगेन कानाशी संबंधित आहे. हो. मेन म्हणजे तृतीयेश वृश्चिकेचा आहे. अच्छा. अश्विनी नक्षत्रात आहे. हो. आलं लक्षात. कानाशी किती घनिष्ठ लोक आहेत बघा. आणि हर्षल विकृती देतो. हो. आणि विकृती म्हणजे नॉट दॅट लेवलची विकृती. कळलं. एक वेगळेपण या अर्थ. आणि विचार पण तसे विचित्र वेगळेच आहेत. इथे तुम्हाला इथे तुम्ही तत्व शिकलात. इथे वायू आणि अग्नीचा प्रभाव तुम्हाला कळतोय. हो. वायू आणि तृतीयात कुंभरास वायू तत्वाची, तृतीय वायू तत्वाचा हर्षलयुक्त व्ययस्थानामध्ये, पंचमातला गुरु आकाश तत्वाचा ग्रह वायू तत्वाच्या नक्षत्रात आहे, अश्विनीमध्ये. हो. बरोबर आहे. एकदम हे वेगळेपण आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. चार्ली चॅप्लिन बघा ना, तुम्हाला माहिती म्हणून उदाहरण देतो. व्ययस्थानात हर्षल आहे ना. फेकडी चाल होती ना की त्याची. आलं लक्षात. हे फरक आहे. आणि अर्थात अगेन ऑल डिपेंड्स ऑन चंद्र कुठे. चंद्र चतुर्थात, राहू आणि चंद्र, ह्या सगळ्या गोष्टींवर पण आहे, गोष्टी अवलंबून आहे. आणि नवमांशात सुद्धा ते वर्गोत्तम झाले, म्हणजे चंद्र, राहू आणि बुध केतू. ते हो, कन्येचा बुध केतू नवमांशातले वर्गोत्तम, ते वाईट नाही, हे लक्षात. पण ते बोलण्यामध्ये आणि सगळी म्हणजे खडून माती, म्हणजे अगदी माहिती काढणं वगैरे सगळं, ते यामागचं कारण वृश्चिकाचा शनी आहे. ते धनेश शनी आहे ना. आणि अगेन असे, आणि पंचमातला गुरु वगैरे सटलिटीज आहेत या. मुळात काय होतं, चंद्राच्या नवमात जातो शनी तिकडे ना. हा फॅक्टर महत्वाचा आहे. चांगल्या दृष्टीने. म्हणजे तर आपण आज थांबूया का काय? एक प्रश्न घ्यायचा आहे का थांबूया? जेवायचा वेळ झाली असेल, थांबूया आपण आता. सर, एक लास्ट प्रश्न विचारू का?
बरं विचारा. ग्रहांच्या ज्या दृष्ट्या असतात ना वेगवेगळ्या, म्हणजे 7व्याच्या अलावा हा हा तर कोणाची गुरुची 5, 7, 9 असते वगैरे, तर त्यांचं काही वेगळेपणा काय Of course. असतं म्हणजे त्या दृष्टीने? ऑफकोर्स दृष्टी वेगवेगळी, त्यांना विशेष अर्थ आहे की गुरुची 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी यात फरक आहे. शनीची 3री दृष्टी आणि 10वी दृष्टी यात फरक आहे. आणि पण या मंगळाची 4थी 7वी यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. ओके, तिथे थोडंसं हा डीप विषय ऍक्च्युली, म्हणजे हा असा एका ह्याच्यात सांगता येण्यासारखं नाही. पण गुरुची 5वी दृष्टी ज्या लेवलला सृजनात्मक आहे त्या लेवलपेक्षा जास्ती बौद्धिक, जास्ती व्यापक ही 9वी दृष्टी आहे. मंगळाची 8वी दृष्टी ही जितकी ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे तितकी 4थी दृष्टी नाहीये. हे फरक पडतात. अगेन कुठल्या राशींवर येते, कुठल्या योग फॉर्म करते दृष्टी, अंशांमधले, ह्यांना सुद्धा महत्व आहे. त्यामुळे ह्या दृष्टींमध्ये फरक आहे. पण नवशिक्याने याच्या भानगडीत पडू नये. नवशिक्याने या भानगडीत पडू नये की धरून चाला, गुरुच्या पंचमातला बुध जी बुद्धी देईल आणि 9मातला बुध जी बुद्धी देईल त्यात काय फार मोठा फरक असेल, हे नवशिक्याने त्या भानगडीत पडू नये. ते कोणाला काय बोलायचं ते बोलू दे. ओके, तुम्ही या भानगडीत पडू नका. गुरु बुध नवपंचम योग आहे. गुरुच्या 5व्या दृष्टीतला 9व्या दृष्टीतला बुध आहे. याला इनिशियली लक्षात ठेवा. रवीचा हा विशेष महत्वाचा भाग असतो, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण कसं असतं ना की इथे तुम्हाला थोड्या राशीबल, अमुक तमुक ह्या कॉन्सेप्ट थोड्या जितक्या क्लिअर असतील तितक्या तुम्हाला त्या जास्ती महत्वाच्या असतील. की फॉर एक्झाम्पल धरून चाला, मंगळाची 4थी दृष्टी आहे ना ही समान स्वभावाच्या राशीवर येते. की मंगळ चर राशीत असेल तर त्याची 4थी दृष्टी चर राशीवरच येणार. दृष्टी राशीवर असते ना, स्थानांवर नसते कधी. पण चर राशीतल्या मंगळाची दृष्टी 8वी ही स्थिर राशीवर येणार. मग मंगळाचा स्थिर राशींवरचा प्रभाव आणि मंगळाचा चर राशींवरचा प्रभाव शिकलाय तुम्ही. मंगळाचा चर राशीवरचा प्रभाव केवढी मोठी अस्थिरता निर्माण करेल हे माहितीये तुम्हाला. त्या लेवलला तो खळबळ स्थिर राशी नाही करणार. हे तुमच्या लक्षात. तिथे स्टॅटिक नेचर आहे. मंगळाची एनर्जी स्टॅटिक होईल तिकडे, जी इथे अदरवाईज कायनेटिक आहे चर राशी. हे फरक आहेत ना, हे फरक आहेत ना. त्यामुळे खरं सांगायचं तर एवढ्या खोलात इनिशियली नका जाऊ. आलं लक्षात. आणि अगेन तुम्ही दृष्टीचा विचार करणार, आफ्टर ऑल काय करणार, मंगळाची एनर्जी तिकडे कार्य करते, मग ती कशी करते हे बघताना तिथे रास कुठली आहे, ते स्थान कुठलं आहे, ह्याचा पण तुम्ही विचार करणार ना. त्यामुळे दृष्टीबद्दल आपलं झालंय खूप डीप लेवा. हा भाग आपला तेवढा स्पर्श नाही झालाय, पण कारण तेवढा तो अदरवाईज तुम्ही त्यावेळेला कन्फ्युज झाला असता. आणि ह्याच्यामुळे इनिशियल स्टेजला फार डीप मध्ये जाऊही नका. तर एनिवे आज आपण थांबूया. मे बी आपण लवकर आणखीन काही प्रश्न तुमचे असतील ते सोडवण्यासाठी भेटू. आणि तेव्हा मी तुम्हाला ग्रुपवर सांगेनच. मग त्यावेळेला आपण आणखीन काही प्रश्न सॉल्व्ह करू. आज तुम्ही सगळे आलात, प्रश्न विचारले त्याबद्दल खरंच खूप बरं वाटलं मला. परत आपण थँक्यू सर. कनेक्ट होऊया. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिलात.